तुम्हाला सगळ्यांना कदाचित कल्पना आहे की 12 तारखेला माझा बर्थडे असतो. बर्थडेच्या आधी कुठंतरी एक चांगल्या देवस्थानाला जायचं असं माझ्या डोक्यात विचार होता. ह्या वर्षी माझ्या मनामध्ये एक खूपच जास्त इच्छा निर्माण झाली की मला अयोध्या राम मंदिरचं दर्शन घ्यायचं होतं. अजून आम्ही अयोध्यामध्ये नाहीये. मी आज कुठल्या देवस्थानाला आता पहिलं चाललोय, तुमच्याशी बोलणार नाही, तुम्हाला डिरेक्टली तो सगळा परिसर दाखवणार. आता आम्ही दर्शनाला जायच्या आधी लंच करायला आलोय. बाटी चोखा इथली एक फेमस डिश आहे. सिद्धार्थ भाई लेके आए हमें इधर खाना खाने. यहाँ कुछ भी गैस पे नहीं बनता, सब चीज़ यही चटनी अभी आपको ऊपर मिलेगा. अभी यही खाना है ऊपर. हाँ, ये चटनी बन रहा है. अरे वाह. और कोई भी बर्तन जो है ना वो बाहर से खरीदा हुआ है. ओके, सब बनाया गया है यहाँ ये पर. यहाँ पे बना है. वो सत्तू है, उसी का फिलिंग्स का फिंग रहेगा. हाँ सत्तू, हाँ बराबर. फिर यहाँ साड़ी बन रही है. आम्ही इथं हॉटेलला आलोय, तर इथं आता सगळे ओळीनं लोक बसतात जेवायला आणि जीवन झालं इथंच झोपायचं. हे सच्ची सोने के लिए जैसे ये हमारा यूपी का कल्चर है कि खा के तुरंत हम काम पे नहीं लगते. आराम से 10 मिनट खाने का ब्रेक और आधा घंटा रेस्ट का. 45 मिनट्स का लंच. माणसं जीवन निवांत पडले तिथं. हो गया वो. हा बाटी चोखाही खायचे. म्हणजे कसं असते ना, वेगवेगळ्या पद्धती. एक नवीन हलवा टाइप दिसते, पण हे प्योर घी आहे. घी कंटिन्यू गरम करके फिर उसका जो लास्ट में जलदा हुआ पार्ट होता है ना वो निकालो. हे नुसतं तूपच आहे म्हणजे मुळात. त्यानंतर इथं रबडी आहे, हे तेच आहे घीचं. हे आता मूग डाळ आले. आत्ताची खालची चटणी बघितली, ते या दोन चटण्या ते इतके फ्रेश आहे. आणि हे वांग्याचं भरीत आपण जे म्हणतोय, हे चोखा आहे. बाटी वेगळा आहे आणि हे चोखा म्हणजे वांग्याचं भरीतच रे थोडक्यात. त्यांची चपाती, भाजी आणि वरण. चपाती वांग्याची भाजी, चपाती आणि वरण. गेलं खूप केवढं बघितलं. मी चेष्टा करत नाही. दिस इज द बेस्ट व्हेजिटेरियन मील आय हॅव एव्हर हॅड इन माय लाईफ. खरंच. आणि एवढं खाऊन सुद्धा लोड असं वाटत ना सर. सिद्धार्थ भाई को बिग थँक्यू. असं म्हणतात की काल भैरवनाथ या मंदिराचं, या देवस्थानाचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही काशी विश्वनाथला जाऊ शकत नाही. तर आम्ही ते दर्शन घ्यायला आता पहिला आलेलो आहे. एव्हरीवन, आमचं आत्ता जस्ट काशी विश्वनाथ देवस्थानाचं दर्शन झालं. आणि मी खरं सांगतो, दोन्ही देवस्थान जे आहेत, काल भैरवनाथ आणि आत्ता काशी विश्वनाथ, खरंच या मंदिरांमध्ये खूप वेगळी एनर्जी आहे. आता इथून आपण थोड्यात गंगा आरतीला चाललो. फायनली फॉर द फर्स्ट टाईम मी गंगा आरती बघण्यासाठी आलो आहे. आणि आम्हाला इथं आता सगळा सेटअप लागला आहे आरतीचा. इथं अनेक गुरुजी वगैरे आहेत. इथं बरेच लोकंसुद्धा जमलेले आहेत. आणि फॉर्च्युनेटली वी हॅव फ्रंट सीट्स. गेले कित्येक वर्ष हे फक्त टी व्हीवरती बघत होतो किंवा सोशल मीडियावर बघत होतो. फायनली आय एम गोना गेट टू विटनेस दिस. आय एम सुपर हॅपी अँड लुकिंग फॉरवर्ड टू दिस आरती. गुड मॉर्निंग. आज डे 2 आणि आज सुद्धा खूप महत्त्वाचा दिवस आहे. इनफॅक्ट आजच्या दिवशीच म्हणजे ह्या देवस्थानाच्या अराउंड सगळ्या गोष्टी प्लॅन झाल्या. आम्ही राम मंदिर अयोध्याला आता चाललोय. ट्रॅव्हलिंगतून आता जवळपास 4 तास आहे. आणि आज सकाळी सुद्धा सिद्धूनी आम्हाला इथली बर्फी आणून दिली. टेस्ट सेम आपल्या कोल्हापूरच्या ठिकपुर्ली बर्फीसारखी आहे खरं तर. होय शेटजी. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, इथं नाश्त्याला जिलेबी, मिठाई, होय रे, कचोरी, नाश्त्याला सगळं. म्हणजे मिठाई केवढी असते नाश्त्याला इथं. त्यामुळे ते एक नवीनच आहे. आम्ही जे इथे येऊन बघितलं. पण इट वॉज फन. इथं आल्यानंतर खास करून सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजींबद्दल, सन्मान्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींबद्दल इतक्या गोष्टी इथल्या नागरिकांकडून ऐकायला मिळाल्या. अतिशय आनंद आहे की अशा नेतृत्वांच्या खाली आम्हाला काम करायला मिळतं. एक ही नारा, एक ही नाम, जय श्रीराम, जय श्रीराम. आम्ही आता रिच्युअल प्रमाणे पहिलं हनुमान गरी या देवस्थानाचं नाव आहे, म्हणजे हनुमानाचं मंदिर आहे. इथं आता दर्शन घेणार. तर इथं दर्शन घेऊन मग आता आम्ही राम मंदिरात जाणार. लांबूनच आम्ही बघितलं, जबरदस्त आहे. म्हणजे फिलिंगच वेगळी इथं यायची. आणि आज
हनुमान देवाचं म्हणजे सण साजरा चालू आहे इथं. बडा मंगलवार, 5वा बडा मंगलवार असं काहीतरी सगळीकडे आम्ही बॅनर्स बघितले. अधिक मासचा जो आता महिना चालू आहे तर ह्यातला काहीतरी 5वा मंगळवार आहे आणि तो हनुमान देवाचा काहीतरी साजरा केला जातो म्हणून आज विशेषतः जास्त गर्दी असणार आहे. मध्य प्रदेशमध्ये 12 ज्योतिर्लिंगपैकी 2 ज्योतिर्लिंग आहेत. तर आम्ही उत्तर प्रदेशमध्ये काशी विश्वनाथ, राम मंदिर, अयोध्या करून आता मध्य प्रदेशमध्ये 2 आपण ज्योतिर्लिंग करायला आलो. त्यापैकी आता पहिलं ओंकारेश्वर करतोय आणि इथून आपण उज्जैनला जाणार आहे. आगे आ जाइए चला मम्मीला तिचं प्रमोशन करायचंय. नकोय मला तुझं चिडाले. हे बघा ही अशी आहे आईचा स्वभाव. काय झालं चिडाला? मम्मीनी एक स्वतःचं बुक लॉन्च केलेलं आहे आणि आय एम सो प्राऊड ऑफ हर. कारण आमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यांदाच असं कोणी बुक केलंय. बुक काय एक्सप्लेन कर. बुक माझं माहेरच्या लोकांसाठी आहे. नाईक निंबाळकरांची लेगसी. बुक करायचं पहिलं कारण म्हणजे माझ्या मम्मीचं हातचं जेवण आणि त्याच्याबरोबर माझ्या काकी सगळ्या अशा या 13 जणी आमच्या अन्नपूर्णा घरातल्या. तर इथं असं मम्मीच्या फुल फॅमिलीची हिस्ट्री. हे मम्मीचे मम्मी डॅडी आणि ही मम्मी आणि पूर्ण हिस्ट्री सांगून झाल्यानंतर हे आहेत सगळे मम्मीच्या फॅमिलीचे. आणि इथून पुढं आता सगळं स्वयंपाक चालू होतोय. मस्त केलंय मम्मी बुक. डिझाईन वगैरे आवडलं. ही बुक ॲक्च्युली मम्मी सेल करणार आहे. कशी सेल करणार आहेस तू? सो एक नंबर देणार मी त्याच्यावर आणि अक्षरदालन कोल्हापूर यांच्या माध्यमातून पण हे पुस्तक विक्रीला आहे. आता हे बुक जे सेल होणार मला सगळ्यांनाच सांगायचं अमरेंद्र ऐकून घे. हे बुक जेव्हा सेल होणार जे कोणी बुक घेणार ना त्यातून सगळे जे फंड्स आहेत ते एका ट्रस्टमध्ये जाणार आणि त्या ट्रस्टमधून कुणालाही काही मेडिकल इमर्जन्सी झाली जसं उदाहरणार्थ गव्हर्नमेंटचा आता CM रिलीफ फंड असते तशा पद्धतीने तुमचं एक प्रायव्हेट फंड होणार जे लोकांना हेल्थकेअरमध्ये मदत करणार. मी सगळ्यांनाच आवाहन करतो की यू शुड गो अँड गेट दिस बुक. इट्स जेन्युनली समथिंग दॅट विल हेल्प यू आउट इन द किचन. अमरेंद्र इकडे ना मा बोलू ते. मी आजपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावरती चाललोय. अहिल्यानगर, जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक आणि पुढचे 12 दिवस मी प्रवासात असणार. काळजी घ्या. येणार ना. मी टाइमवर जेवा आणि अमरेंद्रला मिस करा. एव्हरीवन माझ्याकडे खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. कॅन यू प्लीज पे अटेन्शन. आय एम मेकिंग अन अनाउन्समेंट. हळूहळू. तर मी नाशिकमध्ये 4th आणि 5th ला असणार आहे आणि 5th ला आपण एक खूप सुंदर ट्रेक ऑर्गनाईज केला आहे. मी तुम्हाला सगळ्यांनाच रिक्वेस्ट करणार आहे नॉट जस्ट फॉर पीपल फ्रॉम नाशिक. हे सगळ्यांसाठी आहे. सगळ्या एज ग्रुपसाठी आहे. मी लास्ट टाइम जेव्हा कोल्हापूरमध्ये एकदा ट्रेक ऑर्गनाईज केला होता आय हॅड द मोस्ट वंडरफुल टाईम. तिथं फॅमिलीज आले होते. खूप मोठ्या संख्येने युवक आले होते. अनेक ज्येष्ठ लोक पण होते. बरेच म्हणजे सगळ्या एज कॅटेगरीचे सगळे लोक तिथं आले होते. तर नाशिकमध्ये हा ट्रेक आपण ऑर्गनाईज करतोय. माझ्या कॉमेंट्समध्ये आणि बायोमध्ये दोन्हीकडं रजिस्टर करण्यासाठी एक लिंक आपण दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवरती जाऊन ॲज अ फॅमिली म्हणजे मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार की तुम्ही येत असताना एकटं कोणच येऊ नका. फ्रेंड्स आणि फॅमिली सगळ्यांना त्या ट्रेकवरती घेऊन या. इट्स गोइंग टू बी लॉट ऑफ फन. आय एम ऑल्सो प्लॅनिंग ट्री प्लांटेशन जिथं कुठं आपलं ट्रेक होणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली मला माहीत नाही कितपत शक्य आहे बट आय एम गोइंग टू ट्राय. मी माझ्या सगळ्या डॉग्सना आणि अमू बेबीला मी ट्रेकला आणण्याचं ट्राय करणार आहे. तू बघितलंस का ॲडव्हेंचर्स ट्रेक्स कसे असतात मी तुला दाखवतो. आय एम व्हेरी एक्साइटेड टू सी ऑल ऑफ यू. प्लीज रिमेंबर 5th which is a Sunday also. I am so excited to meet everyone. So please go and register and join me on this wonderful and beautiful trek.